तर सकाळ सकाळ दळण निवडायला घेतलेलं आहे, कारण चक्कीची हालत ही अशी झालेली आहे. घरात पाणी शिरलेलं आणि आम्ही नव्हतो म्हणून चक्कीच नाही तर इलेक्ट्रिकच्या खूप साऱ्या वस्तू या बिघडलेल्या आहेत. माझं एकीकडे दळणाचं काम चालू आहे, लेकीने एका साईडला पसारा करून ठेवला आणि मोबाईल बघत बसले. गावावरून येऊन आठवडा झालेला आहे आणि कामही घरातलं पाणी गेल्याच्या नंतर आम्हाला फक्त 2 दिवस भेटलेले कामं आटपायला. त्यामुळे कपडे वगैरे धुवून घेतले आणि बाकीचा पसारा होता तो तसाच ठेवला आणि आम्ही गावाला गेलेलो, कारण हे पहिलंच वर्ष होतं आमचं गणपतीचं. आज फ्रीज मधलं सर्व सामान काढलं आणि सुकट ठेवलेलं आहे. संध्याकाळी तयारी केली आणि डीमार्टला जायला निघालो. सामान काही जास्त नव्हतं, थोडंच घ्यायचं होतं, त्यामुळे अर्ध्या तासात घेऊन झालं. त्यानंतर आम्ही निघालो गणपती बाप्पांच्या विसर्जनाच्या मिरवणुकीला. नालासोपारा वेस्टला तर पूर्ण रस्ता ओसाड पडलेला होता, पण नालासोपारा ईस्टला जेव्हा गेलो तर भरपूर गर्दी होती. पुलावरूनच गर्दीची सुरुवात झालेली, त्यामुळे आम्ही थोडं पुढे चालत गेलो. चालत जाता जाता सगळीकडे मिरवणुकी निघालेल्या, त्यामुळे जेवढं जमेल तेवढं बाप्पांचं दर्शन घेतलं. गावडे साहेबांनी जाणाऱ्या गणपतींच्या स्वागतासाठी स्टेज बांधला होता, तर तिथे बसलो. माऊ आणि दीदीने तर डीमार्ट मधून आणलेले पॉपकॉर्न खात खात गणपती बाप्पांच्या विसर्जनाच्या मिरवणुकीची मजा घेतली. आणि हे सर्व बघितल्याच्या नंतर आम्ही गेलो हनुमान नगरला, नालासोपारा वेस्ट येथे बाप्पांच्या विसर्जनाला.